नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी बुद्धिमत्ता चाचणी यामधील आकलन याच्यावरील आपण स्वाध्याय 1.1 आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्णमालेतील जोडाक्षरे कोणती आणि जोड शब्द म्हणजे काय, जोडाक्षरे आणि जोड शब्द याच्यातील फरक आणि पहिली 10 उदाहरणं आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 11 पासून पुढची उदाहरणं सोडवून घेणार आहोत। बघा इथे 11वा प्रश्न आहे, कर्ण कर्कश या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत। मग बघा एकूण व्यंजने विचारतात आपल्याला। माहिती आहे व्यंजन म्हणजे क पासून ञ पर्यंतची अक्षर ज्याला आपण व्यंजन म्हणतो। मग याच्यामध्ये बघा क हे एक व्यंजन आहे। आता इथे न हे सुद्धा काय आहे, व्यंजन आहे। आणि हे रफार म्हणजेच काय, र हे सुद्धा व्यंजन। इथे परत क, इथे अजून एक क, म्हणजे हे क परत एक क आणि या क वर हा रफार तो सुद्धा काय आहे, व्यंजन आहे। आणि हा एक श आणि हा एक श म्हणजे दोन श, हा एक श आणि हा एक श। मग किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 एकूण व्यंजन किती आहेत, 8। मग 8 कुठे आहे, तर 8 बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 12वा प्रश्न बघा, महायुद्धात रशिया आणि जर्मनीला पाणी पाजलं। ब बघा पाऊस पडू लागल्यावर आमच्या सहलीच्या योजनेवर पाणी पडलं। क वाक्य आहे, त्याला कितीही समजावून सांगितलं तरी शेवटी पालत्या घड्यावर पाणीच। चौथं वाक्य आहे, नळ खुला राहिल्यामुळे घरभर पाणी झालं। आता प्रश्न काय आहे, पुढीलपैकी कोणत्या पर्यायात वरील वाक्यातील शब्दसमूहांचा अचूक अर्थ आलेला नाही विचारले। मग बघा पाणी झालं म्हणजे काय, शर्मेने अर्धमेला झालं। तर बघा याच्यामध्ये पाणी झालं म्हणजे शर्मेने अर्धमेलं झालं। आता इथे पाणी झालं बघा हे चुकीचं आहे, कारण बघा इथे घरभर पाणी झालं म्हणजे इथे पाणी साचलं असं होतंय। मग शर्मेने अर्धमेलं झालं हे चुकीचं आहे, म्हणून मग इथे आपलं आहे कोणता अचूक आलेला नाही आहे। तर वाक्यप्रचार कोणता नाही आहे, तर एक हे पाणी झालं शर्मेने अर्धमेलं झालं हे वाक्यप्रचार नाही, म्हणून आपल्याला अचूक विचारलं होतं, म्हणून आपलं हेच उत्तर आहे की पर्याय क्रमांक 1। आता पाणी पडलं बघा, आता इथे अ ब आणि क मध्ये वाक्यप्रचार बरोबर आहेत। आता पाणी पाजलं बघा, इथे पाणी पाजलं म्हणजे पराभव केला हे योग्य आहे, म्हणजे पहिलं वाक्य योग्य आहे। आता इथे दुसरं बघा, सहलीच्या योजनेवर पाणी पडलं म्हणजे काय, उत्साहभंग झाला हे सुद्धा वाक्यप्रचार योग्य आहे। आता इथे तिसऱ्यामध्ये काय सांगितलंय, पालत्या घड्यावर पाणीच म्हणजेच काय, निष्फळ श्रम म्हणजे श्रम पूर्ण वाया जाणे, म्हणून हे सुद्धा योग्य आहे। मग इथे योग्य कोणतं नाही, ड हे वाक्य चुकीचं आहे, म्हणजे याच्यामधलं जो पाणी झालं हे काही वाक्यप्रचार नाही, म्हणून मग इथे पाणी झालं कुठे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न असा आहे, केले जातो होते पाहीन राहिला पळेन वळतो झोपला जिंकली लपेन। या वरील शब्दांपैकी भूतकाळ दर्शवणारे 2 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत। मग याच्यामध्ये बघा 2 अक्षरी शब्द किती आहेत, तर 2च आहेत। कोणकोणता, तर केले आणि होते। बघा हा केले आणि होते हे 2 अक्षरी 2च शब्द आहेत, केले आणि होते। आता 3 अक्षरी भूतकाळी शब्द, तर बघा राहिला मी इथे असं करते म्हणजे आपल्या लक्षात येईल, राहिला, झोपला, जिंकली हे 3 शब्द, राहिला, झोपला आणि जिंकली हे 3च शब्द काय, 3 अक्षरी भूतकाळी शब्द आहेत। मग आपल्याला विचारलं की अनुक्रमे विचारले। मग बघा अनुक्रमे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहेत, 2 आणि 3 पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे। पुढचा प्रश्न असा आहे, हळुवार, परिमळ, भळभळ, नकळत, सगळ्यांना, पळपुट आणि पडवळ या वरील शब्दांमध्ये अनुक्रमे 7 वेळा आणि 4 वेळा आलेले अक्षरे विचारलेत आपल्याला। मग बघा या शब्दांमध्ये सगळ्यात जास्त वेळा आलेलं अक्षर कोणतं आहे, तर बघा प आणि ळ ही अक्षर आपल्याला जास्त वेळा आलेले दिसतात। मग बघा प हे अक्षर किती वेळा आले ते आपण मोजूया। बघा प मोजायचं आहे, 1 2 3 आणि हे 4 म्हणजे 4 वेळा आलेलं अक्षर कोणतं आहे, तर प हे अक्षर आहे। आणि आता ळ बघूया, 1
2 3 4 5 6 7 8 सॉरी इथं जोडून आहे त्याच्यामुळे हा ळ धरायचा नाही आहे म्हणून असा ळ हे अक्षर 7 वेळा आलेलं आहे. अनुक्रमे आपल्याला 7 वेळा आणि 4 वेळा विचारलं होतं. मग पहिल्यांदा 7 वेळा आहे मग 7 वेळा ळ आहे आणि 4 वेळा प आहे. मग ळ आणि प हे कुठे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा इथे असा प्रश्न विचारला आपल्याला, आमच्याकडे त्यांचं लक्ष गेल्यावर त्याने गाडी थांबवली आणि गाडीभर येऊन तो आमच्या दिशेने आला. या वाक्यातील सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम यांच्यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे. मग बघा इथे आमच्या, बघा याच्यामध्ये त्याचं, त्याने, तो आणि इथे आमच्या 1 2 3 4 ही 4 सर्वनाम आहेत. आपल्याला काय विचारले सर्वाधिक सर्वनामे असलेला शब्द कोणता आहे तर बघा 1 2 3 आमच्या हा सगळ्यात मोठा शब्द आहे. मग याच्यामध्ये किती अक्षर आहेत तर 3 आहेत. आणि सर्वात कमी अक्षर असलेला सर्वनाम आहे तो. मग तो मध्ये किती आहेत 1 आहेत. याच्याबद्दल आपल्याला फरक विचारले मग 3तून 1 गेला तर फरक किती आला 2. मग 2 कुठे आहे तर बघा 2 आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, तुमच्या घरातील माणसाने ते काडतूस दाखवले तेव्हा मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिलो. याच्यामध्ये त या अक्षराच्या बाराखडीतील किती अक्षर आहेत असं आपल्याला विचारलं होतं. आता बघा त मध्ये आता इथे तू आहे, तुमच्या आणि काडतूस याच्यामध्ये बघा इथे हा एक तू आणि इथे हा एक तू म्हणजे तू हे एक अक्षर आहे. दोन्ही सेम आहेत म्हणून आपण एकच घेऊया. आता अजून बघा इथे ती आहे, दुसरीकडे कुठे ती आहे का तर नाही आहे म्हणजे ती एक आलेला आहे. अजून इथे ते, ते इथे तो आहे बघा इथे एक तो आहे, इथे पण तो आहे म्हणून मी इथे तो एक लिहून घेतला आपण. तेव्हा इथे ते आहे बघा इथे इथे एक ते आहे आणि इथे एक ते म्हणजे 2 वेळा म्हणून मी इथे आपण एकदा आणि हे तो. आता याच्यामध्ये इथे त्या आहे पण तला या जोडले मग त्या हे काय झाला जोडाक्षर झाले हे. त्यामुळे तच्या बाराखडीमध्ये ते पकडायचं नाही आहेत. मग एकूण बघा तू, ती, ते आणि त हे 4 वेळेस त आलेलं आहे. मग 4 कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहेत. म्हणजे एकूण तच्या बाराखडीतील तची बाराखडी 4 वेळा आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. रा म र दा क र या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसऱ्या आणि 5व्या अक्षरांपासून तयार होणारा शब्द पुढीलपैकी कोणता. मग बघा या अक्षरांपासून करार मदार हा शब्द बनतोय. कोणता शब्द बनतोय तर बघा करार मदार. मग बघा आपल्याला विचारले की तिसरं आणि 5वं अक्षर कोणतं. मग बघा इथे हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, चौथं, 5वं आणि हे 6वं. मग आपल्याला दुसरं आणि कितवं सांगितले आपल्याला तिसरं आणि 5वं. मग तिसरं कोणतं इथे तर र आहे बघा इथे र आहे आणि 5वं आहे दा. मग बघा दार हा शब्द बनतोय. मग दार हा शब्द कुठे आहे तर दार हा शब्द पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दार हा शब्द तयार होतो. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न मग इथे आपल्याला काही अक्षरं दिलेली आहेत या पद्धतीनं आणि आपल्याला सांगितलं आहे की या अक्षरमालेमध्ये झच्या पुढे लगेच ठ आहे. म्हणजे बघा इथे बघा झच्या पुढे लगेचच ठ आहे पण पूर्वी आपल्याला ठ नको आहे असं किती वेळा झालं आहे. मग बघा बरं झ ठ आणि पहिल्यांदा ठ नको आहे असं हवे आपल्याला. मग बघा इथे बघा इथे या शच्या पुढे लगेचच ठ आहे पण या झच्या पुढे लगेचच ठ आहे पण या झ पूर्वी ठ नाही आहे. मग बघा इथे ही एक पेअर झाली आहे. मग असं किती वेळा झाले तर एकच वेळा झालेलं आहे. मग एक कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. अफरातफर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून तिसऱ्या स्थानावर कोणते अक्षर येईल. मग बघा हा उलट्या क्रमाने लिहिला तर बघा शेवटची अक्षर पहिल्यांदा र फ त रा फ आणि हे ओ या पद्धतीने आपण हा शब्द लिहिला. आता आपल्याला काय विचारले की तिसऱ्या स्थानावर उजवीकडून तिसऱ्या स्थानावर. मग उजवीकडून म्हणजे इकडून 1 2 आणि मग 3 तिसऱ्या स्थानावर कोणतं अक्षर आहे तर रा. मग रा कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक
1. पुढचा प्रश्न बघा, मुसळधार पाऊस पडत आहे या वाक्यातील प या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते? मग बघा, प या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर, मग प कुठे आहे? इथे. मग याच्या डावीकडील म्हणजे इकडे 5वं अक्षर कोणतं? बघा, हे पहिलं, दुसरं, बघा हे पहिलं, दुसरं, हे तिसरं, हे चौथं आणि हे 5वं. मग 5वं अक्षर कोणतं आहे? तर 10. मग 10 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. सॉरी, माझी इथे थोडी मिस्टेक झाली. बघा, ड इथे आहे, मग याला आपण पहिलं मांडायला पाहिजे होतं. मग हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं आणि हे 5वं. मग 5वं अक्षर कोणतं आहे? तर र. मग र कुठे आहे? तर बघा, र आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 पर्यंतचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. या पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेत आहोत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.